कृपा Hello.
मस्तकी तो जाना ठेविला भोजना मागती तुप पावशेर पडिला विसर स्वप्न माझी काय कली उपजला अंतराय मनोनिया काय त्वराधानी राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले गुण मालिकेची बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी सापडविले वाटे जाता गंगा स्नान मस्तकी तो माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार केला अंकार तुका म्हणे सापडविले वाटे जाता गंगा स्नान मस्तकी तो जाना ठेविला महायोग पीठे तटे भीमरत्यं परम पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समागत तिष्ठन्तमानन्द कन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरंगात दुसरे चरण संतांच्या त्यांच्या अपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास कलावन्य जीव दरा अवतारं कलाकांत तेजोति मोदी कवत्रं खलानीश पादाच मोदाहरदक्षं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम्
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाजलो पावन झालो चराचरी मस्तक माझा पायावरी या वानकरी संतांच्या विठ्ठल नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला की सेवक झालो तुमच्या लागलो निजसरणा अहो स्वामी तुझ्या देवा यावरील कौरावा अभेरो विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त रूपी सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे तो अभंग आजच्या दिवसाचं महत्व असं आहे आज दुग्ध शर्करा योग आहे आणि तो दुग्ध शर्करा योग म्हणजे आपण ज्यांचे वंशज आहोत असे सरदार कोंडाजी रायाजी शेलार मामा यांचा पुण्यतिथी उत्सव 354वी पुण्यतिथी उत्सव आपण यावर्षी साजरी करत आहोत आणि दुसरा योग असा आहे आज माघ शुद्ध दशमी तुकोबा राय यांचा अनुग्रहाचा दिवस आज आहे आणि त्या निमित्ताने आपण या ठिकाणी अनुग्रहाचा पुष्प अर्पण करण्याचं कीर्तन या ठिकाणी सादर करत आहोत आणि या कीर्तना करता घेतलेला जो अभंग आहे तो गुरु परंपरेतील पहिला अभंग आहे आणि या अभंगावरती आपण या ठिकाणी अर्ध्या तासाचं का होईना चिंतन करणार आहोत नेमाप्रमाणे आपलं कीर्तन अर्ध्या तासाचं होणार आहे त्याच्यानंतर पुढचा कार्यक्रम होणार आहे तर या ठिकाणी हा जो आजचा कार्यक्रम आहे हा आपल्या सप्ताहाचा मोठा दिवस आहे आजचा जो कार्यक्रम आहे तो सप्ताहाचा काय आहे मोठा दिवस आहे पण लोकांनी असं गृहीत धरलेलं आहे एकादशीचा दिवस मोठा आहे मग ते एकादशीला येणार परंतु आपला मोठा दिवस म्हणजे आजचा दिवस आहे कारण आज दुग्ध शर्करा योग दोन महापुरुष आणि साधू संत महात्म्यांमध्ये आपले तुकोबा राजाने या संप्रदायाचा कळस केलेला आहे अशा महाराजांचं अनुग्रहाचा दिवस आणि अशा या अनुग्रहाच्या दिवशी या करता सेवेकरता जो निवडलेला अभंग आहे या अभंगावरती आपण विवेचन करणार आहोत विठ्ठल तुकोबा रायना झालेला जो अनुग्रह आहे तो अनुग्रह कुठे कसा झाला हे या अभंगामध्ये त्यांनी विस्तृत चिंतन दिलेलं आहे अभंग मोठा आहे आणि वेळ कमी आहे आपल्याकडे तुकोबा रायांना जो अनुग्रह झालेला आहे तो अनुग्रह कसा झाला कुठे झाला आणि त्या अभंगामध्ये कोण भेटलं काय झालं ते हे सर्व चिंतन त्यांनी या अभंगामध्ये मांडलेले आणि त्या अभंग आपण या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे तत्पूर्वी आपण आज शेलार मामा यांच्या पुण्यतिथीचा दिवस आणि त्या दिवसाची सुरुवात केलेली आहे आता महाराजांच्या समाधीचा अभिषेक प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते तसेच सर्व शेलार वंशज यांच्या हस्ते आणि गुरुदेव अरविंदाजी बाबा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि
समाधीचा जो अभिषेकाचा कार्यक्रम केलेला आहे त्याच्यानंतर तुकोबारायांच्या मूर्तीवरती आपण तसेच महाराजांच्या सुद्धा प्रतिमेवरती आपण पुष्पवृष्टी करणार आहोत शेवटी। तर या पुष्पवृष्टी करता जर कोणी बाहेर इतरत्र असतील तर त्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा आहे। शेलार मामा आजचा जो दिवस आहे तो काय शेलार मामांच्या पुण्यतिथीचा दिवस आहे। शेलार मामा कोण होते तर शेलार मामा स्वराज्याचे मामा आहेत। स्वराज्य छत्रपती शिवराय यांनी जे स्वराज्य स्थापन केलेलं होतं आणि त्या स्थापन केलेल्या स्वराज्यामध्ये गड आला पण सिंह गेला। विठ्ठल बाहेर घ्या चालू जातो अरे गडबड कुणी करू नका। आपण कुठे होतो तर शेलार मामा हे अभ्या स्वराज्याचे मामा आहेत। गड आला पण सिंह गेला या ठिकाणी आपण मामांचा इतिहास पाहतो। गड आला पण सिंह गेला या ठिकाणी मामांची भूमिका सर्वांना माहिती आहे। ज्या वेळेस तानाजी मालुसरे यांची बाजू लढवून कोणी घेतली होती तर ती शेलार मामा यांनी आणि तेव्हापासून शेलार मामा हे आपल्या सर्वांना परिचित आहेतच। त्यांचा इतिहास खूप वर्षापासूनचा आपल्याकडे आपल्या लोकांना माहित आहेच आणि म्हणून आपण या ठिकाणी शेलार वंशज म्हणून आहोत आणि शेलार वंशज असल्यामुळे असा दिमागात मोठा उत्सव आपण या ठिकाणी साजरा करतोय। कारण आपण काय आहे कोणत्या कुलात जन्माला आहेत पवित्र ते कुल पवित्र ते पवित्र ते कुल पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेतले। आपण पवित्र कुळामध्ये जन्माला आलेलो आहोत हे लक्षात ठेवायचे सर्वांनी। आपलं कुल काय आहे पवित्र आहे आणि या पवित्र कुळामध्ये आपण जन्म घेतलेला आहे। हरीचे दास आहे आपण म्हणजे काय तुकोबारांचा सुद्धा आपल्याकडे काय आहे तो तुकोबारांच्या सुद्धा समवेत आपण जोडले जातो। ते हरीचे दास आणि आपण शूरवीरांचे मावळे आहोत। शेलार मामा कोण होते मावळे होते ना
सुभेदार होते शेलार शिवरायांचे कोण होते ते सेवक होते. शिवरायांनी काही काम सांगावं त्यांनी ते करावं. तर या पवित्र कुळामध्ये आपण जन्म घेतलेला आहे. तर आपण या ठिकाणी या साधू संत महात्मे यांचे विचार पुढे घेऊन गेले पाहिजे. या शूरवीरांच्या भूमीमध्ये साधू संतांच्या भूमीमध्ये आपण वावरत असताना त्यांचे विचार त्यांचे आचार आपण घेऊन या जीवनाची वाटचाल करायला पाहिजे. आणि ती वाटचाल करत असताना आपण आधार कोणाचा घेतला पाहिजे तर तो गुरूंचा आधार घेतला पाहिजे. कारण गुरुने आपल्याला काय केलं तेनेची पण ते चालू जाता न पडले गुंथा मोठे काही. आपल्या वाटेमध्ये काय गुंथा पडणार नाही. आपल्याला सरळ मार्गावरती ठेवण्याचं काम शूरवीरांनी आणि साधू संतांनी केलेलं आहे. म्हणून त्यांच्या मार्गावरती जर आपण उतरलो ना तर आपल्या वाटेमध्ये कुठे काटे येणार नाही आणि आपला मार्ग जो आहे तो सरळ आणि सुगम होणार आहे. हे सत्य आहे. विठ्ठल आणि सत्य काय आहे तर सत्य सत्य जाना त्रिवाचा नेम हा त्रिवाचा नेम आहे सत्य. आणि म्हणून तुकोबारायांनी सुद्धा काय सांगितलेलं आहे सत्य आहे. काय सत्य आहे तर मला स्वप्नात काय भेटले मला गुरु भेटले. गुरु मला कुठे भेटले स्वप्नात. स्वप्न खरं असतं का कोणाचं स्वप्न खरं झालंय का नाही पण सत्य आहे. स्वप्न खरं होतं का नाही परंतु सत्य आहे. म्हणून ते का सांगतात सत्य गुरु राये कृपा मजलेली परी नाही घडली सेवा नाही. तुकाराम महाराजांना त्यांचे गुरु कुठे भेटले स्वप्नात भेटले. स्वप्नात पर्यंत कोणाचं खरं झालंय का तर नाही झालं. यावरती तुमचा विश्वास बसणार नाही असं तुकोबारायांनी सांगितलं. जर मी असं सांगितलं मला माझ्या स्वप्नात माझे गुरु मिळाले तर तुम्ही विश्वास ठेवणार नाही. म्हणाल आमचं स्वप्न खरं होत नाही तुमचं कुठून होणार आहे हे तुम्हाला खरं पटणार नाही. म्हणून त्यांनी काय सांगितलं हे सत्य आहे. त्यांनी जगासमोर येऊन सांगितलं हे सत्य आहे. काय आहे तर सत्य गुरु राये कृपा मज केली परी नाही घडली सेवा काय. माझ्या स्वप्नात मला गुरु भेटले परंतु त्यांची सेवा मला करता आलेली नाही. का करता आली नाही तर स्वप्नात कोण सेवा करतो का. ती सेवा करण्याकरता काय करावं लागतं या भूमीवरती उतरावं लागतं. आणि या भूमीवरती उतरल्यावरती जसं शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलं कसं स्वराज्य स्थापन केलं का जागेवर बसून नाही. त्यांना या चारी दिशांनी काय करावं लागलं चारी दिशेनी त्यांनी त्यांची दूरदृष्टी ठेवून हे स्वराज्य स्थापन केले. या स्वराज्य स्थापन करताना त्यांना खूप काही गोष्टी कराव्या लागल्या. अडचणींना सामोरं जावं लागलं. मोठमोठ्या वीरांसमोर त्यांनी काय करावं लागलेलं आहे त्यांना लढाया करायला लागलेल्या आहेत. आणि त्या सुद्धा करून त्यांनी कधी डगमगले नाही. कारण त्यांना सत्य माहिती आहे. सत्य आहे काय सत्य आहे तर आमचा विजय आहे हे सत्य आहे. त्यांना माहिती होतं सत्य आमचं आहे विजय आमचा होणार आहे. म्हणून ते काय सत्याच्याच मार्गाने चालत होते. तेनेची पंथे चालत होते त्या सत्याच्या मार्गावरती चालत होते. त्याच्यामुळेच आपण या पृथ्वी तलावरती अविरतपणे कुठेही मोकळे काय करत आहोत फिरत आहोत. आपल्याला कोणती या ठिकाणी अडचण नाही आहे किंवा कोणत्याही दुश्मनाची आपल्याला आता भीती नाही. त्याचं कारण एकमेव कारण म्हणजे आपण छत्रपतींचे काय आहोत मावले आहोत. त्याच्यामुळे आपल्याला या जगामध्ये कुठेही वावरताना काही अडचणी येत नाहीत. विठ्ठल विठ्ठल म्हणून सत्य आहे. सत्यावरती काय झाला पाहिजे तुमचा विश्वास असला पाहिजे. सत्य हे सत्य असतं आणि खोटं हे खोटं असतं. खोटं पचवण्याकरता तुम्हाला 100 वेळेस खोटं बोलावं लागतं. पण सत्य पचवण्याकरता एकदा सत्य बोला ना तर ते सत्य सत्यच राहणार आहे आणि खोटं हे खोटंच ठरणार आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात सत्य गुरु राये कृपा मज केली परी नाही घडली सेवा काय. काय सेवा नाही घडली तर सांपडविले वाटे जाता गंगा स्नाना. का घडली ना सेवा तर मी कुठे जात होतो गंगा स्नानाला जात होतो. सांपडविले वाटे जाता गंगा स्नाना. मी गंगे स्नानाला जात असताना मला वाटेत
गुरूंचा काय झालं दर्शन झालं. जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाना ठेविला कर. मस्तकावरती काय त्याने मग ते हात ठेवला. मस्तकी तो जाना ठेविला कर. ठेवल्यानंतर तुकोबाराने ते गुरु भेटले. त्यांनी ते गुरु घेऊन कुठे आले घरी आले. आता तुकोबारा यांना घरी घेऊन आल्यानंतर तुकोबारा केवढे श्रीमंत होते ना. तुकोबारा एक श्रीमंत होते. लोक सांगतात ते गरीब होते, परंतु तुकोबारांसारखा श्रीमंत माणूस या जगाच्या पाठीवर आतापर्यंत तरी झालेला नाहीये. त्यांच्याकडे एवढ्या मोठं संपत्ती होती. आणि ते घरी घेऊन आल्यानंतर काय त्या गुरु एकदा जर गुरु आले तर आपण आपलं साधं उदाहरण घ्या. आपल्या घरी एखादा पाहुणा आला तर त्याची आपण उठाठेव थोडी मोठी करतो. काही नसलं तरी आपण त्याच्यासाठी भले उधार का होईना, परंतु पाहुण्याला कळून द्यायचं नाही. पाहुण्याला कळून द्यायचं नाही यांच्याकडे आहे की नाही, काही आहे घरात नाहीये, पण आपण त्यांची व्यवस्था जशी पाहिजे तशी करतो. त्या पाहुण्याला माहिती असतं त्यांच्याकडे आहे किंवा नाही, परंतु आपण त्यांची सेवा करतो. त्याच प्रकारे तुकोबारायांची सेवा करण्या तुकोबारांनी गुरुना घरी आणलं. त्यांची सेवा करण्याकरता त्यांनी त्या गुरुनी एक त्यांचा हे पाहिला. काय म्हणतात त्याला, त्यांचं मन पाहिलं. मन काय पाहिलं, भोजना मागती तूप. तुपाला काय भाव आहे बघा. तूप गुरुनी काय मागितलं त्यांना भोजना करता तूप मागितलं. किती मागितलं, पावशेर. भोजना मागती तूप पावशेर. आता तुकोबारा म्हटले आमच्या घरी तेव्हा घरी आमच्या काय नाही आणि गुरुंची त्यांनी जर जे मागणं केले ते पूर्ण करायला पाहिजे ना. गुरुंची मागणी पूर्ण करायची असते. एकदा तुम्ही गुरुंची मागणी पूर्ण केली की तुमच्या जीवनात काही पुरत नाहीये. त्याकरता गुरुंनी त्यांचं मन पाहिलं की हे माझी जी मागणी आहे ती पूर्ण करतायत का. तर भोजना मागती तूप पावशेर. आणि ते आठवतायत की मी मागणी पूर्ण करतोय का. तेवढ्यात त्यांचा स्वप्नाचा काय झालेला आहे विसर पडला. स्वप्नामध्ये काय त्याला गुरु भेटले. गुरुंची सेवा करण्याकरता घरी आणले. घरी आणल्यानंतर गुरुंनी आज्ञा केली आम्हाला भोजन पाहिजे. तर भोजन कोणतं पाहिजे, तर तुपाचं भोजन पाहिजे. आणि तुपाचं भोजन करताना एवढं मोठं त्यांनी मागणी केल्यानंतर तुकोबारा चकित झाले. आणि मग चकित होतात की त्यांच्या स्वप्नाचा काय पडला विसर पडला. आणि विसर पडल्यानंतरच काय सांगितलं, राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खून मालिकेची. मालिकेची खून. मालिका म्हणजे काय, आपली टीव्हीवरती सिरीज येते ती नाही बरं का. तुम्हाला तीच आठवण मालिका, तर ती मालिका नाही. मालिका म्हणजे काय, आपली जी परंपरा येते अशी तिला मालिका म्हटलेलं आहे, बरोबर ना. तर त्यांनी काय सांगितलं, राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खून मी या परंपरेचं आहे अशी त्यांनी काय सांगितलेली खून सांगितलेली. नंतर काय सांगितले, बाबाजी आपुले मी कोण आहे, बाबाजी सद्गुरू आहे. बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्णारी. त्यांनी मंत्र काय दिलाय, वारकरी संप्रदायाचा मूळ मंत्र काय, राम कृष्ण हरी. म्हणा राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. हा आपला वारकरी संप्रदायाचा मंत्र आहे. तो मंत्र कुठून आलेला आहे, त्या परंपरेतून आपल्याला या ठिकाणी आलेला आहे. म्हणून सर्वांनी रोज या रामकृष्ण हरी मंत्राचा जप करायचा आहे. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. हा रामकृष्ण हरी मंत्राचा तुम्ही जप करा, तुमच्या वाटेला दुःख येणार नाही असं त्यांनी गुरुनी त्यांचा उपदेश केलेला आहे की हा मंत्राचा तुम्ही काय करा, सतत जप करा. आणि बाबाजी आपुले सांगितले ना मंत्र दिला राम कृष्ण हरी. पण तो कधी मंत्र दिला, माझ शुद्ध दशमी पाहून
आजच्या दिवशी म्हणजेच माघ शुद्ध दशमी मागुनी गुरुवार केला अंगीकार म्हणजे काय केला आम्ही तो घेतला अंगीकार केला का म्हणजे काय तो त्याने आत्मसात केला याच्या पुढं माझ्याकडे फक्त काय राहील तर राम कृष्ण हरी हा मंत्र सतत अखंड उठता बसता जेवता खाता बोलता पिता सगळं काय करिता हरी बोला अंगीकार केला म्हणजे काय केला उठता बसता जेवता खाता पिता कुठे काही करता हरी बोला आपण पण काय मग त्यांचं आपण त्याने अंगीकार केलं मग आपण या दिवशी काय घेऊन जायचं आपल्या बरोबर तर तुकोबारांनी जसा रामकृष्ण हरी मंत्र अंगीकार केला तसंच आपण सुद्धा काय केला पाहिजे रामकृष्ण हरी मंत्र अंगीकारला पाहिजे रामकृष्ण हरी विठ्ठल मंत्र हा जपावा सर्वकाळ या विना अनेक असता साधन वाहतसे आन विठोबाची शपथ घेऊन सांगतात मी रामकृष्ण हरी मंत्राशिवाय कोणताही मंत्र जपणार नाही या विना अनेक याच्याशिवाय काय नाही रामकृष्ण हरी शिवाय काय नाही तोच रामकृष्ण हरी मंत्र आजच्या दिवशी बाबाजी चैतन्य गुरु यांनी दिलेला आहे तेच या आजच्या दिवसाचं महत्व आहे गुरु आपल्या जीवनामध्ये सर्वात मोठा कोण असेल तर गुरु देव काय सांगतात तुम्ही माझ्याकडे यायचं नाही देवते संत निमित्त त्या प्रतिमा काय सांगतात गुरु आजचा दिवस आहे गुरूंचा तुम्ही भगवान परमात्म्याला विचारलं ना बाबा मला काय देते ते सांगतात तुला मिळणार माझ्याकडे काही कुठं आहे गुरु थोर जाना गुरु माझ्यापेक्षा थोर आहे परमात्मा काय सांगतो परमात्मा गुरु काय आहे थोर आहे तुम्ही माझ्याकडे येऊ नका तुम्ही पहिलं कोणते जावा गुरु आधी गुरुशी रूप ध्यानाशी आणावे आधी गुरुंचं तुम्ही स्मरण करा आणि नंतर मग परमात्म्याकडे जावा म्हणून काय देवते संत निमित्त त्या प्रतिमा ह्या फक्त प्रतिमा आहेत पण गुरु हे आपल्याला काय असतात साक्षात असतात देवाला कोणी पाहिलंय का बसल्यापैकी देवाला कोणी पाहिलंय का पण संतांना पाहिले देवाला पाहिलेलं नाही मग देवाचंच रूप या कोणाकडे आहे संतांकडे आहे म्हणून संतांना भजलं पाहिजे आपण मग ते त्यांना भजण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला तर त्यांच्या सानिध्यात आपल्याला यावं लागेल आणि त्यांच्या सानिध्यात येण्याकरताच सप्ते आहेत वाऱ्या आहेत अखंड हरिनाम सप्ते किंवा अनेक या अध्यात्माचे जे कार्यक्रम आहे ते याच्याच करतायत कशा करतायत तुम्हाला गुरूंच्या सानिध्यात राहण्याकरतायत आणि गुरूंशिवाय असा हा अध्यात्माचा कार्यक्रम या जगाच्या पाठीवरती कुठेही नाही आणि या अध्यात्मामध्ये जर आपल्याला यायचं असेल तर तुम्हाला गुरुनी जो हा मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावरती तुम्हाला चालावं लागणार आहे विठ्ठल म्हणून काय आपल्याला गणेशनाथ बाबांसारखे गुरु लाभले त्यांनी या कडे कपाऱ्यामध्ये येऊन या ठिकाणी या हरिनामाचं काय रोवलेलं आहे बीज रोवलेलं आहे आणि आता ते बीज काय झालेलं आहे इवलेसे रूप लावी त्याचा वेलू घे
गणेशनाथ बाबांनी या ठिकाणी त्या बीज रोवलं हरिनामाचं आणि त्याचा विस्तार आहे, त्याचं जे पुढची वाटचाल आहे ती अरविंदनाथ बाबांनी या ठिकाणी आपल्याला वाटचाल दाखवून त्यांच्या मार्गाने आपल्याला चालायचं आहे. त्यांनी जो हा मार्ग दाखवलेला आहे, हा मार्ग आपल्याला त्या भगवंताकडे जाण्याची वाटचाल आपली आहे. आणि या वाटचालीवरती आपण सर्वांनी काय करायचं आहे, चालायचं आहे. बाबांनी या ठिकाणी आता आपल्या गावाचा जो इतिहास आहे तो जगासमोर आणलेला आहे. आपल्या या पुण्यामध्ये परवा कार्यक्रम झाला अटल साधना पुरस्कार, त्या बावनकुळे महामंत्री होते, त्यांच्या हस्ते बाबांचा या ठिकाणी सत्कार झाला. त्या सत्कारामध्ये बाबांनी काय काय केलेलं होतं, त्यांना सत्कार देण्याचं निमित्त कारण काय, त्यांनाच का द्यायचा पुरस्कार, तर बाबांनी काय केलेलं होतं, तर शिवतरगड सुंदरमठ रामदास पठार ज्या ठिकाणी समर्थांनी दासबोध ग्रंथ लिहिला त्या घडईचा शोध गुरुदेव बाबांनी लावलेला आहे. सर्वांनी घडीचं जाऊन दर्शन घ्या. तसेच पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी जाते, त्या वारीमध्ये काय केलेलं आहे, समर्थांचा सुंदरमठ रामदास पठार ते समर्थांचा रथ पंढरीच्या वाटेवरती जातो. त्या पंढरीच्या वाटेवरती समर्थांचा रथ हा आपलाच पहिला गणेशनाथ महाराज संस्थांचा आहे. आणि तिसरा आपल्या सरनोबत कोंडाजी रायाजी शेलार मामांच्या समाधीचा शोध या ठिकाणी बाबांनी आपल्या समोर दिलेला आहे. आणि या सर्व शोध घेतल्यानंतर या सर्वांची त्या पुणे मंडळाने आधार फाउंडेशन यांनी दखल घेऊन बाबांना या ठिकाणी या वर्षी अटल साधना पुरस्कार बाबांना या वर्षी त्यांनी बहाल केलेला आहे, दिलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आपण काय करायचं आहे, तर आपण सुद्धा आपल्याला जे जे काही गुरूंचे उपदेश आहेत त्या उपदेशाने आपल्याला आपल्या जीवनाची वाटचाल करायची आहे. कारण वाटचाल करत असताना अशा कार्यक्रमांमध्ये जे आपल्याला ऐकायला मिळतं, पाहायला मिळतं, याच्यामध्ये जो आनंद आहे तो आनंद जगाच्या पाठीवरती कुठेच नाही. जगाच्या पाठीवरती असा आनंद तुम्हाला शोधून सापडणार नाही. आणि तो शोधून सापडण्याकरता तुम्हाला काय करावं लागेल, वारी सप्ते या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, असलं श्रवण करण्याकरता जावं लागेल. कारण अशा गोष्टी सध्या विरळ होत चाललेल्या आहेत. आणि हे तुम्हाला जर ऐकायचं असेल तर सप्ताच या ठिकाणी तुम्हाला या गोष्टी ऐकायला मिळतील, अन्यथा कोणत्या ठिकाणी या गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळणार नाही. कारण जगावरती संकट येतं ना, त्यावेळेस जगावरती जेव्हा संकट येतं ना तेव्हा साधू संत महात्म्यांना काय करावे लागते, अवतार घ्यावे लागतात. जगाच्या संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. परोपकारी म्हणजे काय, स्वतःसाठी ना. परोपकार म्हणजे काय,
स्वतःसाठी ना तर नाही. परोपकार म्हणजे काय? दुसऱ्यासाठी. दुसऱ्यासाठी जगणारी माणसं या जगामध्ये बोटा मोजण्या इतकीच आहेत. दुसऱ्यासाठी जगणारी माणसं बोटा मोजण्या इतकी आहेत आणि स्वतःसाठी जगणारी माणसं तुम्हाला वाटेवर मिळतील. स्वतःसाठी जगणारी माणसं वाटेला मिळतील, परंतु दुसऱ्यासाठी जगणारी माणसं तुम्हाला बोटा मोजण्या इतकी मिळतील. म्हणून जगाचं कल्याण करायचं असेल तर जे परोपकार आहेत, जे तुमच्यासाठी जगतायत, तुमचा विचार करतायत, त्यांच्या सानिध्यात तुम्हाला येणं गरजेचं आहे. मग आपल्यासाठी जे रात्रंदिवस झगडतायत, कष्ट करतायत, त्यांच्या सानिध्यात आपल्याला राहायला पाहिजे. तरच आपला काय होणार आहे? उद्धार होणार आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून आजच्या अभंगामध्ये महाराजांनी तेच सांगितलं आहे. काय सांगितलेलं आहे? चांगले जर माणसं शोधायचे असतील तर त्यासाठी काय करावं लागते? दूरदृष्टी ठेवावी लागते. आणि दूरदृष्टी ठेवूनच आपल्याला चांगले माणसं, कांद्यात खडे जर निवडायचे असतील तर ते लगेच दिसतात ना, कारण तांदूळ पांढरा असतो आणि खडा काळा असतो. तसं नेमकंच खडा काढता येतो ना. या जगामध्ये अनेक लोक आहेत, अनेक साधू संत महात्मे आहेत, अनेक वीर आहेत, परंतु आपण या भारतामध्ये जगत असताना आपल्या भारतामध्ये या देशासाठी जगणारी माणसं थोडीच आहेत आणि त्या थोड्या माणसांचा आपण काय करतो? आदर घेऊन आपण आपल्या जीवनाची वाटचाल करत असतो आणि आपण त्यांच्या मार्गाने काय करत असतो? चालण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्याकडे वेळ थोडा आहे. वाजले 12:15 आणि 12च्या अगोदर आपण पुष्पवृष्टी करून घेऊया. सर्वांना फुलं देऊन ठेवा. तर आजच्या या अभंग आहे तो तुकाराम महाराजांच्या या गुरुचा अनुग्रह जो झालेला आहे ना, तो अनुग्रहच आहे. आपले सुद्धा गुरु आहेत, आपल्या सुद्धा गुरूंचा सर्वांनी काय करायचं आहे? त्या ठिकाणी दर्शन घ्यायचं आहे. गुरुपौर्णिमेचे कार्यक्रम असतात, तेव्हा गुरुपौर्णिमेला सुद्धा आपण आपल्या गुरूंचं दर्शन घ्यायचं आहे. आणि गुरूंचं एकदा तुम्हाला दर्शन झालं ना की तुम्हाला काही कमी पडणार नाही. आणि गुरु जो तुम्हाला उपदेश करत असतात, जो अनुग्रह देत असतात, त्या अनुग्रहातून त्यांचं काय साध्य होतं का नाही, तर ते तुमच्या करताच काहीतरी देत असतात. आणि ते तुम्हाला दिल्यानंतर तुमचा संसार सुखाचा होण्याकरता तुम्हाला ते सगळं काय देत असतात. अवघाची संसार तुमचा संसार सुखाचा, तुमच्या जीवनात येणाऱ्या सुखसोयी चांगल्या व्हाव्या यासाठी त्यांचं काहीतरी हे असतं, उद्देश असतो की माझा साधक काय झाला पाहिजे? चांगला आनंदी आनंद राहायला पाहिजे. देवाने आपल्याला एवढं मोठं शरीर दिलेलं आहे. हे शरीर कशासाठी दिलेलं आहे आपल्याला? हा देह कशासाठी दिलेला आहे? देह दिला देवी दिला देह भजन Thank you.
पाऱ्या देवी नाही का